नमस्कार. जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं मी पक्षाचा प्रवक्ता आणि जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या पक्षाचे काही मुद्दे आपल्यासमोर मांडतो. यावेळी देशाची निवडणूक भारत सरकारऐवजी मोदी सरकार या नावाने लढवली जात आहे. त्यामुळे त्या मोदी सरकारला आपण आपल्या सगळ्या मतदारांनी काही प्रश्न विचारायला हवेत आणि या प्रश्नांची जर उत्तरं मिळाली नाही तर मोदी सरकारला मत देणं यावेळी मोठी चूक ठरणार आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार होते, त्याचे काय झाले? ऊन वारा पाऊस आणि हाडं गोठवणारी थंडी असताना शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ का येत आहे? प्रत्येकाच्या खात्यात ₹15 लाख जमा होणार होते, त्याचे काय झाले? उद्योगपती आणि मोदींचे जवळचे मित्र यांचं कर्ज माफ का करण्यात आलं? वर्षाला 2 कोटी बेरोजगारांना रोजगार मोदी देणार होते, त्यानुसार 10 वर्षामध्ये ही संख्या 20 कोटी होणार होती, त्या नोकऱ्यांचं काय झालं? गॅस, पेट्रोल, डिझेल यांच्या किमती इतक्या गगनाला कशा भिडल्या? देशात 100 स्मार्ट सिटी निर्माण होणार होत्या, त्या कुठे गेल्या? गंगा मैया स्वच्छ का झाली नाही? भ्रष्ट राजकारणी जेलमध्ये टाकण्याऐवजी भाजपने स्वपक्षात का घेतले? नोटबंदीमुळे नेमकं काय साध्य झालं? महाराष्ट्राचे हक्क आणि अस्मिता पायदळी का तुडवली गेली? देशावर 1 लाख कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा का वाढवला? अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काय झाले? असे अनेक प्रश्न महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या तरुणाला पडले आहेत. इतर पक्ष भ्रष्ट आहेत, आम्ही भ्रष्टाचार मुक्त भारत करणार आहोत अशा घोषणा देणारे भाजपाचे नेते आपल्या कार्यकालात निवडणूक रोख्यांचा घोटाळा करून गेले. इस हात दे उस हात ले अशा पद्धतीने हा घोटाळा झाला. ज्यांनी इलेक्ट्रोल बॉन्ड घेतले त्यांना मोठमोठी कंत्राटं दिली गेली. हा भ्रष्टाचार नव्हे का? PM केअर फंडाच्या नावाने मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला गेला. हा निधी नेमका कुठे गेला हे कोणालाच माहिती नाही. त्याचा कोणताही उल्लेख हे राजकारणी भाजपचे करत नाहीत. 10 वर्षामध्ये देशाचं भलं व्हावं अशी इच्छा सगळ्यांचीच होती. आम्ही सुद्धा त्यावेळेला भाजपच्या सोबत होतो. पण देशांचं भलं होण्याऐवजी भाजपाच्या नेत्यांचं आणि त्यांच्या मित्रांचं भलं झालं. म्हणूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इंडिया आघाडीचे सरकार आम्ही स्थापन करणार याबाबत आम्हाला कोणतीही आता शंका नाही. हे सरकार स्थापन झाल्यावर कोणते प्रमुख काम आम्ही करणार आहोत त्याची माहिती मी या निमित्ताने थोडक्यात देत आहे. आम्ही सर्वात प्रथम जे करू ते महाराष्ट्रामध्ये जे पूर्वीचं वैभव होतं, जी हक्काचे प्रकल्प महाराष्ट्राचे गुजरातला नेले गेले ते प्रकल्प आम्ही परत आणू. इंडिया आघाडीचे सरकार येताच महाराष्ट्रावरील हा अन्याय आम्ही पूर्णपणे थांबवू आणि हे सर्व प्रकल्प महाराष्ट्रात पुन्हा आणण्याचा प्रयत्न करू. मुंबईतून आयकर सीमा शुल्क आणि अन्न करांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या तिजोरीत दरवर्षी काही लाख कोटी रुपये जमा होतात. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांसाठी केंद्राकडून भरीव आर्थिक तरतूद करून घेणं हे आमचं प्राधान्याचं काम असेल. मुंबई हेच भारतातील आर्थिक केंद्र असल्याची वस्तुस्थिती सारे जग मानते. परंतु महाराष्ट्रावरील आकसापोटी आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातला अहमदाबाद येथे हलवण्यात आलं होतं. इंडिया आघाडीचे सरकार महाराष्ट्रावरील हा अन्याय दूर करेल आणि मुंबईत आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र पुन्हा स्थापन करेल आणि राज्यातील तरुण तरुणींना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध राहील. ग्रामीण भागातील युवकांना आणि युवतींना स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप सरकारने मराठा समाजाला झुलवत ठेवले आहे. ओबीसी समाजही तणावग्रस्त आहे. महाराष्ट्रातील धनगर, कोळी तसेच भटके विमुक्तांच्या मागण्याही प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. आरक्षणाची मर्यादा 50% वाढवण्यासाठी आम्ही आग्रही राहू. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी तसेच आर्थिक व अन्य मागास घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी तसेच परदेशात शिक्षण घेण्यासाठी मिळणारी मदत आम्ही वाढवून देण्यासाठी आग्रही राहू. महाराष्ट्रात कोविड महामारीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने बजावलेल्या आरोग्य सेवांचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते.
सर्व नागरिकांना त्यांच्या आरोग्य रक्षणाचा मूलभूत अधिकार आहे हे मान्य करून सर्वांच्या आरोग्य रक्षणाची जबाबदारी सरकारची आहे या सूत्रानुसार आरोग्य सेवेतील उणीवा आम्ही दूर करून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालये आधुनिक उपकरणांसह सुसज्ज करू. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देऊ. भाजपा शासित केंद्र सरकारने जीएसटी प्रणालीची दडपशाहीने अंमलबजावणी करून कर दहशतवाद सुरू केला होता. यात देशातील राज्य सरकारे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि छोटे व्यापारी यांना जबरदस्त त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास थांबवण्यासाठी अर्थतज्ञांशी सल्लामसलत करून आम्ही योग्य ती सुधारणा करू. गेली 8 वर्ष जीएसटी प्रणाली राबवताना केंद्र सरकार राज्यांना दुय्यम मानते. सर्व निर्णय केंद्राला अनुकूल घेतले जातात. यासाठी जीएसटी यंत्रणेत बदल घडवून आणू आणि राज्याला केंद्राकडे हात पसरावे लागणार नाहीत याची व्यवस्था करू. जीएसटी लागू करताना महापालिका आणि नगरपालिकांचे उत्पन्न सुरक्षित ठेवले जाईल अशा स्वरूपाचे आश्वासन भाजपाने पूर्वी दिले होते, परंतु प्रत्यक्षात कार्यवाहीत या स्थानिक स्वराज्य संस्थांना वाऱ्यावर सोडण्यात आले. नागरिकांना अत्यावश्यक नागरी सुविधा पुरवणे शक्य व्हावे म्हणून जीएसटीच्या महसुलातून स्थानिक स्वराज्य संस्थांना योग्य त्या प्रमाणात हिस्सा देण्याची तरतूद आम्ही करून देऊ. देशाची हुकुमशाहीकडे आणि एकाधिकारशाहीकडे चाललेली वाटचाल आम्ही रोखू आणि घटनेनुसार अंमलात आलेली संघराज्य पद्धती अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करू. शेतीसाठी लागणारी बी बियाणे, जंतुनाशके, औषधे, खते, अवजारे इत्यादींवरील जीएसटी आम्ही पूर्णपणे काढून टाकू. पीक विम्याचे जाचक ठरणारे निकष काढून शेतकऱ्यांना अनुकूल निकष बनवून देऊ. अन्नदाता शेतकऱ्यांचा तोटा होणार नाही अशा रीतीने शेतमालाच्या आयात निर्यातीचे धोरण आम्ही ठरवू. शेतमालाची नासाडी आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी गोदामांची आणि शीतगृहांची गरजेप्रमाणे आम्ही उभारणी करून देऊ. शेतकरी कर्जबाजारी होणार नाही याची देखील आम्ही काळजी घेऊ. पर्यावरणाला घातक ठरणारे आणि विनाशकारी प्रकल्प जनतेच्या मनात भीती निर्माण करतात. या प्रकल्पांना नाकारण्याचा अधिकार आम्ही राज्य सरकारना मिळवून देऊ. गिफ्ट सिटी गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र स्थापन करू. उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी आणि गतिमान करण्यासाठी, पर्यटन व्यवसायात वाढ होण्यासाठी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आम्ही सुविधा केंद्र विकसित करू. महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात जाऊ नयेत यासाठी इतर राज्यांपेक्षा चांगल्या उद्योग स्नेही योजना आणि सुविधा आम्ही उपलब्ध करून देऊ. विविध उपकर आणि अधिभार कमी करून किंवा रद्द करून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमती आम्ही कमी करून देऊ. आशा आणि अंगणवाडी सेविकांसाठी केंद्र सरकारचे अनुदान आम्ही दुप्पट करून देऊ. देशातील राज्ये व स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वायत्तता आम्ही जपू. जीवनावश्यक वस्तूंचे 5 प्रकार जे आम्ही 2020-21 साली स्थिर ठेवले होते, अशा 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव पुढील 5 वर्ष आम्ही स्थिर ठेवण्यासाठी आग्रही राहू. महिलांना संकट समयी व अन्याय प्रसंगी तात्काळ मदत मिळावी म्हणून शासनाच्या मदतीने AI चॅटबोट सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांना शासकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. महाराष्ट्रातील युवक युवतींना जागतिक दर्जाचे शिक्षण महाराष्ट्रातच मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू. महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठातील शिक्षण आधुनिक युगातील मागणीनुसार आम्ही बदलून देऊ. संशोधन, कौशल्य विकास यांना आम्ही प्राधान्य देऊ. युवक युवतींचे शिक्षण पूर्ण होताच त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देऊ. केंद्र आणि महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार असूनही केवळ महाराष्ट्र व मराठीवरच्या आकसामुळे मराठी माणसाची अभिजात मराठी भाषेची न्याय मागणी गेली कित्येक वर्ष मंजूर होत नाही. मराठीस अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वचनबद्ध आहे.